पोलिसांनी मागच्या वेळेस सारखाच रिमांड रिपोर्ट आता दाखल केला होता. तपास काम बाकी आहे म्हणून अजून 3 दिवसाची पीसी मागितली होती. पण ऑलमोस्ट सगळा तपास काम पूर्ण झालेला आहे. मागच्या वेळेस पोलिसांनी सांगितलं होतं की मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचं. त्यांनी कुठे कचऱ्याच्या घाटात टाकलेलं आहे. पण ते नसताना त्यांनी दाभाडे नावाचं कोणीतरी एक इसम आहे त्याच्याकडे दिलेले आहेत. तर तपासामध्ये त्यांनी सांगितलं की मी तिथे टाकलेलं नाही आहे, त्या माणसाला दिलेले आहे. तर त्याला आता रिकव्हरी करणार त्याच्याकडलं. त्याला बोलवलेलं तो येणार, मोबाईल आणि सिम कार्ड ते देणार आहे. म्हणजे कालच्यापासनं परवाच्या पीसी सांगत होते ते सगळं मोगम होतं. पण ते आज कोर्टात सिद्ध झालं आणि त्याच्यामुळे कोर्टाने MCR देऊन टाकला त्याला, म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीला पाठवलं. तपास पूर्ण झाला म्हणून 18 तारखेपर्यंत त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली कोर्टाने. तुम्ही पोलीस संरक्षणाची मागणी हो, मी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. कारण तुम्ही बघताय की मला जास्त टार्गेट केलं जात आहे आणि ट्रोल करतायत. आणि ट्रोल करणारे पण लोक तेच आहेत जे एखाद्या मुलीला रस्त्यावर वार करतायत, मारतायत. बघणार आणि व्हिडिओ शूटिंग करणार असे लोकच मला ट्रोल करतायत. जे कर्तव्यदक्ष आहेत ते ट्रोल नाही करत आहेत. जे बघतायत की मुलीला मारतायत, वार होत आहेत, अशा लोकांकडनंच मी ट्रोल होतो. त्याच्यामुळे त्यांना मला त्याची काही परवा नाही. करतायत ते प्रत्येकाने आपल्या हिशोबाने चालू आहे ते. पण ट्रोल करतायत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी NC पण केली होती एकदा अखिलेश शुक्लामध्ये. त्या अनुषंगाने मी कोर्टाला अर्ज करून पोलीस प्रोटेक्शन मागितलेलं आहे. आता कोर्टाने अर्ज मंजूर केला नाही केला तर कळेल थोड्या दिवस. न्यायालयाने तुम्हाला हो, मान्य केली नाही अजून. ते पोलिसांना सेसाठी बोलवले त्यांनी. पोलीस सांगतील सगळं, मग त्याच्यात होईल डिसाईड काय ते. पण धमकी देते तुम्हाला आणि काय असं नावासकट तर काय आपण सांगू शकत नाही ना. मग मी NC तशी दिली असती ना, तक्रार दाखल केली असती. आपल्याकडे सो कॉल समाजसेवक भरपूर आहेत की सोशल मीडियावर धमकी द्यायची, पिक्चरमध्ये राहायचं, असे खूप आहेत आपल्याकडे. पण ॲक्च्युली जेव्हा गरज असते ना समाजाला, किंवा एखादा विक्टीम किंवा कोणावर काय अत्याचार होत त्यावेळेस कोणी येत नाही पुढे. झाल्यानंतर म्हणून मोबाईलमध्ये ह्याच्यात हे असलं चालूच राहतं. त्याच्यामुळे स्पेसिफिक कोणी धमकी दिली ते मलाही माहीत नाही. आणि आपण ह्याच्यावर सर्च केलं तर कळेल. मला माझ्या कुटुंबाला पण ट्रोल करतो.